भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले आहेत. विशेषतः महाविकास आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका आणि विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संबंध यावर लक्ष केंद्रित झाले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शहरातील सर्वात महत्त्वाची आणि तसंच बजेटदृष्ट्या सर्वात मोठी स्थानिक संस्था आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने BMC निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच अन्य महाविकास आघाडी भागीदारासह युती न करता स्वतःचे उमेदवार निवडून लढणार आहे. केवळ ही घोषणाच नव्हे तर तिला पुढे घेऊन त्यांनी महाविकास आघाडीतील दुसऱ्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. विशेषतः शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस महाराष्ट्रातील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे की मनसेसह महाविकास आघाडीच्या पाठी नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मनसेला आघाडीचा भाग मानले जाणार नाही असा मतही संयुक्त चर्चा माध्यमात आली आहे. यामुळे युतीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. असं म्हणणं म्हणजे त्यांच्या मत अधिकारावर व स्थानिक ताकदीवर विश्वास आहे. दोन महाविकास आघाडीचा भाग असतानाही आपल्या अर्थाने स्वतःचा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीसंबंधी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. या एकत्र येण्याच्या शक्यतेवर मधील काँग्रेसला नाविन्यपूर्ण धक्का बसला आहे. कारण आपल्या सोबत असलेल्या पक्षांपैकी एक पक्षाने मनसेसह पुन्हा उभारी घेण्याचे संकेत दिले आहे. मनसेने स्पष्टपणे म्हटले आहे की तो महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत पक्ष म्हणून त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. युतीचं स्वरूप आणि कोणाशी कोणता भागीदार करणार हे अद्याप अंतिम झालेलं नाही. यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाने मतचोरीच्या विरोधातील सत्तेच्या मोर्चाबद्दल चर्चा केली आहे. मुळात शरद पवार यांनी या प्रश्नावर उठाव केला की मतचोरी विरोधात सत्तेचा मोर्चा एकत्र काढता येता मग महानगरपालिका वेगळ्या प्रकारे का लढवता, अशा प्रकारचा सवाल त्यांनी केला आहे. या सल्ल्याचा अर्थ असा आहे की राजकारणी पक्षांनी एकत्र येऊन कार्यरत तत्वावर लढावे. मात्र प्रत्यक्षात त्यांची रूपरेषा कुठे दिसणार नाही, अजून अस्पष्ट आहे. या संदर्भात काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी मनसेबद्दल आणि महाविकास आघाडीमधील त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड यांनी मनसेची काही संबंध जोडू नयेत असा स्वर लावला आहे. मारहाण करणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही अशी त्यांची भूमिका समोर आली आहे. काही विश्लेषक म्हणतात की काँग्रेसच्या स्वबळावर लढू असा निर्णय महाविकास आघाडीमध्ये दिलासा नसताना तोडगा शोधण्याची दृष्टी आहे. महाविकास आघाडीच्या इतर भागीदारांना एकत्र काम करताना काँग्रेसचा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. मनसेचा समावेश आणि त्यांचा विरोध यावरून युतीचं स्वरूप बदलू शकतो आणि BMC सारख्या निवडणुकीत भाजपला संधी वाढू शकते. कारण विरोधी युतीतील घोटाळा येऊ शकतो. उदाहरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कडक शब्दात काँग्रेसच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. घातक असं म्हटलं आहे. या सर्व घडामोडीवरून पुढील काही शक्य परिणाम दिसतात. जर काँग्रेस वास्तवपणे स्वबळावर लढली आणि अपेक्षित परिणाम दिले तर ती मुंबईत आणि इतर महानगरपालिकेमध्ये स्वतःचा राजकीय बळ वाढवू शकते. परंतु त्यामुळे महाविकास मधील भागीदारांसोबतचे संबंध सैल होऊ शकतात. मनसेसोबत शिवसेना युती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधी भूमिकेमुळे ती युती साकारता की नाही हे अजून ठरत नाही. जर युती झाली तर विरोधी ताकद एकत्र येईल, परंतु जर त्यात अडथळे आले तर विभाजन वाढू शकते. विरोधी थ्री पार्ट किंवा बहुपक्षीय युती फुटली तर भारतीय जनता पक्ष BJPला मुंबईत आणि इतर महानगरपालिकेमध्ये जागा मिळण्याची संधी वाढेल. कारण विरोधक एकत्रित न झाल्यास त्यांचा बळ तुटू शकतो. शरद पवार यांनी सूचित केलेला मतचोरी विरोधी मोर्चा हा एक नैतिक राजकीय आधार आहे. मात्र तो व्यवहारात उतरतो का? पक्ष कार्यकर्ता एकत्र येतात का आणि जनतेमध्ये विरोधक एकत्रित दिसतात का, हे पुढे मोठे परीक्षक असेल. जर या पुढील काही महिन्यात ठोस घोषणा होत नाही किंवा जागा वाटप व नेतृत्व विवाद
वाढले तर महाविकास आघाडीची एकात्मता धोक्यात येऊ शकते. शिवाय मनसे व शिवसेना यांच्यातील निर्णयामुळे संपूर्ण समीकरण बदलू शकते. काँग्रेसने स्वतःला स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची गतिस्थिती झपाट्याने बदललेली आहे. या निर्णयामुळे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्र युती करून लढतील असे चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे अनेक बैठका घेत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसे हा पक्ष एकत्र निवडणूक लढतील असं दिसत आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा 70-70चा फॉर्म्युला देखील ठरू शकतो असे चिन्ह दिसत आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग राहणार नाही असं स्पष्ट दिसत आहे. कारण काँग्रेस स्पष्टपणे सांगत आहे, की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका पक्ष घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर महाविकास आघाडीबद्दल, मनसे या पक्षाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.